हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? हाय बोल सगळ्यांना. हाय. चला आम्ही आज नदीच्या बीचवर चाललो आहे. मला तिथे गेल्यावर काही दाखवतो. हाय. व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय. बघा मित्रांनो, गोव्यामधलं आर्मी कॅम्प. इथं आर्मीचं ट्रेनिंग होतं. बघू शकता तुम्ही. बघा पणजीचं हायकोर्ट. मेन मार्केट. इथं खूप मोठी गर्दी असते ट्रॅफिकला. आज संडे असल्यामुळं इथं फारशी गर्दी नाही आहे. आज पोलीससुद्धा दिसत नाही आहे. त्यामुळं आम्हाला काय स्टॉप घेता आलं नाही. आम्ही डायरेक्ट चाललो. हे आहे पणजीचं बस स्टँड, KTC बस स्टँड. हाय मित्रांनो, बघा आले मी इथं पणजीच्या योग सेतू बीचवरती. बघा समुद्रामध्ये छान मोठी जहाज आहेत सर्वजण बघा. आणि हा ना बिग डॅडी हे संजय दत्तचे जहाज आहे. या जहाजामध्ये भरपूर असे गेम खेळले जातात आणि या जहाजामध्ये डान्स बार वगैरे असतात. अजून गेम खेळले जातात. बघा, बघू शकताय किती छान, खूप छान नजारा आहे. हा समुद्र आहे. आणि भरपूर असे जहाज आहेत. बघा खूप छान नजारा आहे. आम्ही दर संडेला इथे येतो. इथं मुलांना खेळण्यासाठी गार्डन सुद्धा आहे. आणि इकडून ही खाडी आहे. खरं तर ही खाडी आहे पणजीच्या सिटीमध्ये. तिकडून मांडवी नदी येते आणि मांडवी नदी या समुद्राला इथं मिळते, म्हणजे बॅक साईडला मिळते. आणि हे समुद्राचं पाणी त्या नदीपर्यंत म्हणजे पसरलेलं आहे. खूप छान दिसतं. त्या नॅशनल हायवेवरून ही नदी आणि ही समुद्र मिळलेले दिसतात. तुम्हाला परत कधी तर गावी येण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला सांगते, ते दृश्य दाखवते. समुद्राला मांडवी नदी कशी येऊन मिळालेली आहे. आणि इकडं समुद्र खूप रोड टच आहे. बघा हा रोड, इथंच रोड आहे. बघा इथंच रोड आहे आणि फक्त एवढंच डिस्टन्स आहे समुद्राला आणि या पणजी सिटीला. बघा इथे ना खूप मस्त वाटतं. हा नजारा अजूनही तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते, पण इथला हा नजारा तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इथं गार्डन देखील आहे लहान मुलांना. आणि आमची मुलं
इथं आल्यानंतर पहिल्यांदा म्हणतात मम्मी पप्पा गार्डनमध्ये चला. त्यांना असं बसायचं नसतं, त्यांना फक्त आणि फक्त खेळायचं असतं. त्यामुळं ते इथं न थांबता डायरेक्ट गार्डनमध्येच जातात. आतासुद्धा ते गार्डनमध्ये गेलेत बघा. त्यांना थांबा म्हटलं तरीसुद्धा ते थांबले नाहीत. आणि आतासुद्धा ते गार्डनमध्ये खेळत असतील. मी बॅक साईडला राहिले आणि तेच तिघेजण पुढे गेलेले आहेत. आणि हा बघा योग सेतू पूल आहे. चला मी तिथं जाऊन दाखवते. बघा येथूनच एंट्री आहे. आणि ह्याच्या बॅक साईडला मुलांसाठी गार्डन आहे. संडेला इथे भरपूर अशी गर्दी असते. हे बघा भुजंगासन. असं ना इथं योगासनाचे भरपूर असे प्रकार दाखवलेले आहेत. हा बघा धनुरासन. असे भरपूर योगासनाचे भरपूर असे प्रकार आहेत. बघा हे गार्डन खूप घनदाट म्हणजे घनदाट जंगल आहे. बघू शकता तुम्ही. बघा समुद्राचं पाणी कसं खळखळते. पाहू शकता किती छान आहे. इकडं जास्त खोल नाही समुद्र, त्यामुळे लाटा अशा मोठमोठ्या येत नाही. आणि हे बघा परशुरामाची मूर्ती. असं म्हणतात की गोव्यात सुद्धा श्री परशुराम आले होते, त्यांचं आगमन झालं होतं. भला मोठा हा परशुरामाचा पुतळा आहे. बघू शकता तुम्ही. चला आता आपण गार्डनमध्ये जाऊया. श्रेयश आणि गोलू काय करतात ते बघूया, ते दाखवते तुम्हाला. बघा हे खूप मोठं गार्डन आहे. बघा खूप छान वाटतं फिरायला. खूप मोठा आहे. संडेला भरपूर लोक येतात इथं. गार्डन असल्यामुळे संडेला सुट्टी असते, भरपूर लोक येतात. मुलं खूप खेळतात, आनंदी होतात. बघा चालायला भरपूर लागतं.
चालत चाललेली आहे. चला मी गार्डन मध्ये आले आता. बघा आणि हा बघा आमचा श्रेयश झोका खेळताना कसा झोका खेळतो बघा. बघा घसरगुंडी खेळतोय श्रेयश. आता बघूया आमचा गोलू कुठे खेळालाय. कुठं दिसत नाहीये वाटतं. गोलू कुठं आहे. भरपूर मुलं आलेली आहेत. गोलू सापडतच नाहीये. पप्पांना घेऊन कुठे गेलाय का ना. हा सापडला. बदक सुद्धा आहे. छोट बदक. जर संडेला एन्जॉय करतात. हा बघा किती कार्टून आहे बघितला. बघा तुम्हीच बघू शकताय कसा करू शकतो. बघा हे असलं ह्याचं काम. खेळायचं राहिलं बाजूला. खूप कार्टून आहे. जा की. ए इकडून जा इकडून. अरे आणि बघा आता मुलं आमची जमलेली आहेत खेळून खेळून. आता आंबा खात आहेत. बोलो आंबा खायलायस. कोण चिरून दिलं. हाय श्रेयस. हाय हाय हाय. मला दे.
कार्टून पाणी नाही तिकडे चला.